घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की जे ऑफिसर आलेले असतात ते सांगत असतात, हे बघा तुमची संपूर्ण प्रॉपर्टी आमच्याकडे गहाण आहे, आम्ही तुम्हाला 1 महिन्याचा नोटीस पिरियड देत आहोत, त्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला ही सगळी प्रॉपर्टी रिकामी करावी लागणार आहे। आता हे ऐकल्याच्या नंतर सुमित्रा हिला चक्करच येते। त्याबरोबर नानासाहेब आणि जानकी हे दोघं जण तिला सावरतात। जानकी म्हणते, आई तुम्ही जरा शांत व्हा, धीर धरा। सुमित्रा म्हणते, जानकी अगं कशी शांत होऊ, कसा धीर धरू, बघतेस ना तू काय म्हणतात ते। त्याबरोबर लगेचच आता एक दुसरा माणूस असतो, तो म्हणतो, ओ ऐकू आलं नाही का तुम्हाला, ही प्रॉपर्टी तुम्हाला 1 महिन्याच्या आत खाली करायची, आमच्याकडे गहाण आहे असं म्हटलं आम्ही। त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, ए नीट बोलायचं आणि काय करायचं ना ते आम्ही ठरवू, याचं उत्तर तुम्हाला आम्ही कोर्टात देऊ, समजलं ना, निघा आता। त्याबरोबर लगेचच आता दुसरा ऑफिसर म्हणतो, ए आता 1 महिन्यानंतर या प्रॉपर्टीचं काय करायचं ते आम्ही बघू, समजलं का, निघा आता। त्याबरोबर चला रे असं म्हणत ते ऑफिसर लगेचच स्वतःच्या सगळ्या माणसांना बोलवून घेतात आणि तिकडनं निघून जातात। तर इकडे आता सुमित्राची अवस्था खूप वाईट असते। जानकी तिला आणून बसवते, तर पटकन अवंतिका जाऊन पाणी घेऊन येते आणि ते तिला देते। त्याबरोबर आता जानकी ही आई तुम्ही शांत व्हा असं सांगते। तर नानासाहेब म्हणत असतात, अरे ही कोण माणसं होती आणि कसं काय हे आपल्या घराचा सौदा करतायत, अरे असं कसं काय, हे घर मी आणि सुमित्राने केवढ्या कष्टाने उभं केलंय, पैक काडी काडी जमून आम्ही एवढं मोठं घर बांधलंय आणि आता कोणीही येईल आणि आम्हाला आमच्या घराबाहेर काढून जाईल का, काय चाललंय हे सगळं, काहीतरी बोला ऋषिकेश। जानकी त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हे बघा नाना प्लीज तुम्ही जरा शांत व्हा, हा असा रागराग करून काही होणार नाहीये, मला एकाच व्यक्तीवरती संशय आहे आणि ती म्हणजे ऐश्वर्या। मला वाटतंय हे सगळं ऐश्वर्याने केलं, ऐश्वर्यानेच आपलं घर गहाण टाकलं। त्याबरोबर लगेचच आता नानासाहेब म्हणत असतात, ऋषिकेश अरे काय बोलतोयस तू, हे ऐश्वर्या कसं करू शकते हे सगळं, आता ती किमान आपल्या घरात तरी राहते का। त्याबरोबर आता लगेचच सारंग येतो तिकडे आणि सारंग नानासाहेबांना म्हणत असतो, हे बघा नाना प्लीज तुम्ही शांत व्हा, असा धीर सोडून आपल्याला चालणार नाही, तुम्ही जरा रिलॅक्स व्हा, आपण बघू ना, शोधून काढू सगळं। त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, हे बघा नानासाहेब ती ऐश्वर्या आणि ऐश्वर्या काहीही करू शकते, पटतंय का तुम्हाला। त्याबरोबर सौमित्र सुद्धा पुढे येतो आणि नानांना सांगतो, नाना आपल्याला धीर धरावा लागेल, आपण सगळं शोधून काढू, पण तुम्ही जरा शांत व्हा। ऋषिकेश सुद्धा नानांना तेच सांगतो, नाना तुम्ही असं खचून जाणं योग्य नाही, शांत व्हा, आपण सगळं शोधून काढू, नक्की काढू, कळेल आपल्याला या सगळ्यामागे कोण आहे। त्यावर सौमित्र म्हणतो, नाना हे बघा आपण हे असं टेन्शन घेऊन चालणार नाही, आपल्याला सगळं कोणी केलंय का केलंय ते सगळं शोधावं लागेल। जानकी वहिनी तुला काही आठवतंय का ग, म्हणजे ती फाईल तू कुठे ठेवली होतीस, काय ती फाईल कोण घेऊ शकतं असं तुला काही वाटतंय का। त्याबरोबर जानकी म्हणत असते, अहो भाऊजी ती फाईल मी आणल्यानंतर थेट कपाटात ठेवून दिली होती, मलाही आठवत नाहीये, कळतच नाहीये मुळात की हे सगळं घडलं कसं, कोणी केलं काहीच समजायला मार्ग नाहीये, म्हणूनच तर मी सुद्धा गप्प आहे, काही बोलतच नाहीये असं जानकी आता सांगत असते। त्याबरोबर नाना म्हणत असतात की अरे जे काही असेल, जे काही शोधाशोध तुम्हाला करायचे ती लवकरात लवकर करा रे, काहीही झालं तरी मी माझं घर सोडणार नाहीये, कळतंय का तुम्हाला। त्याबरोबर आता लगेचच ऋषिकेश म्हणायला लागतो, काळजी करू नका नाना, आपल्याला घर आपलं सोडावं लागणार नाहीये, आपण करू ना काहीतरी, तुम्ही शांत व्हा। त्याबरोबर आता इथे सुमित्रा सुद्धा म्हणत असते, हे सगळं करून ते ऐश्वर्याला नक्की मिळालंय तरी काय, का केलंय काय तिने हे सगळं। त्याबरोबर आता त्यांची चर्चा सुरू असते। तर इतक्यात ऐश्वर्याला मास्कमॅनचा फोन आलेला असतो आणि ऐश्वर्या म्हणते, ए हाय कधीपासून मी तुझ्याच फोनची वाट बघत होते। त्यावर मास्कमॅन सांगतो, तू माझ्या फोनची वाट बघत नव्हतीस ऐश्वर्या, तू तुझ्या बातमीची वाट बघत होतीस, मी म्हटल्याप्रमाणे रणदिवे कुटुंबाची वाट मी लावलेली आहे। त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे फायनली आपण संपूर्ण रणदिवे कुटुंबांना रस्त्यावरती आणलंय का। त्यावर लगेचच मास्कमॅन म्हणतो, आपण, तशी ऐश्वर्या म्हणते, हो म्हणजे तू रे। त्यावर लगेचच मास्कमॅन सांगतो, हो मग माझा कोणताही प्लॅन कधीच फ्लॉप जात नाही, माझे सगळे प्लॅन वर्क होतात, कळलं का तुला। त्यावर ऐश्वर्या म्हणते, ॲक्च्युली मी तुला एक गोष्ट बोलू का, नाही म्हणजे ॲज अ फॉर चेंज जर तुला चालणार असेल, मी खरं बोलू
तू कोण आहेस, कुठून आहेस, मला ना तुझ्याबद्दल काहीही माहिती नाही आहे, पण खरोखर तू खूप ग्रेट आहेस, ग्रेट. मला ना तुझ्याशी मैत्री करायला खूप आवडेल, खरंच. जर तुला त्याबरोबर तो म्हणतो, फक्त कामापुरतं बोल, जेवढं तुझं काम आहे तेवढंच, त्यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही आहे, कळलं तुला? आणि मग तो थेट फोन कट करून टाकतो. त्याबरोबर ऐश्वर्याला मात्र खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणत असते, अरे असा काय विचित्र माणूस आहे हा, याला माणसाबरोबर नीट बोलताही येत नाही का? एवढे साधे मॅनर्स नाही आहेत याला. एखाद्या दिवशी ना माझ्या समोर येऊ दे कधीतरी, मग बघते याच्याकडे बरोबर मी. नाही 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 ऐश्वर्या, नाही, काय चाललंय तुझं? प्लीज हे बघ, काम डाऊन, काम डाऊन. एवढी चिडण्याची तुला सध्या काहीही गरज नाहीये. उलट जे घडलंय ते सगळं तुझ्या फेवरमध्ये, तुझ्या मनाप्रमाणे घडलंय. उलट तुला जे हवं होतं ते तुला मिळालंय. आता रणदिवे कुटुंबियांची बर्बादी. येस, मला जे हवंय, जसं हवंय ते तसंच घडतंय. उत्तम. आता ऐश्वर्या खूप जास्त खुश होत असते. तर आता तिला आनंद होत असतो. तर दुसरीकडे आता सुमित्राला ते साहेब जे बोललेले असतात ते सर्व काही आठवत असतं. आता ती विचार करत बसलेली असताना त्या ठिकाणी आजी येते. आजी म्हणत असते, अजूनही गप्प इथे बसूनच राहणार आहेस का? इथे विचारच करत बसणार आहेस? त्याबरोबर सुमित्रा म्हणत असते, आई अगं मग काय करू मी? आणि हे बघ, तू ना माझ्याशी या विषयावरती बोलूच नकोस. या विषयावरती जर आपण बोललो तर आपलं कधीच एकमत होणार नाहीये, त्यामुळे तू जा बरं इकडनं. त्याबरोबर आता आजी म्हणते, कसला एवढा विचार करते, सांग ना, जानकीला अजून कसं पाठीशी घालायचं याचा का? त्यावर सुमित्रा उठते आणि म्हणते, आई हे बघ, हवं तर मी तुझ्या पाया पडते बाई, पण प्लीज गप्प बस. उगाचच्या उगाच तू ना काहीही बडबड करत राहू नकोस, प्लीज. या विषयावर तू बोलूच नको ग. बघतेस ना, आधीच आम्ही सगळे केवढे टेन्शनमध्ये आहोत, त्यात तुझं काय हे वेगळं? त्याबरोबर लगेचच आजी म्हणत असते, जसं तुम्ही टेन्शनमध्ये आहात तशीच मी सुद्धा टेन्शनमध्ये आहेच. जशी तुला काळजी वाटते तशीच मला सुद्धा काळजी वाटते. पण हे सगळं त्या जानकीनेच केलंय हे मला खात्रीनिशी माहीत आहे. जानकीशिवाय हे दुसरं कोणी करूच शकत नाही. पेपर्स तर तिच्याजवळच होते ना, मग नक्की तिनेच हे सगळं केलेलं असणार. आता जर जानकी व्यतिरिक्त दुसरं कोणी असतं ना तर नानासाहेबांनी त्याला सोडला नसता, येवा ना त्याला जाब विचारला असता. पण आता ती जानकी असल्यामुळे नानासाहेबांना काही बोलता येत नाहीये. पण जर तूही तिला काही विचारलं नाहीस तर हे चुकीचं आहे सुमित्रा. तू तिला जाब विचारायलाच हवा. हे सगळं तिने का केलं, कशासाठी केलं, हे तू तरी तिला विचारायला नको का? कोणीच जर विचारलं नाही तर कसं चालेल? सुमित्रा म्हणते, आई अगं काय बोलतेस तू? तू सरळ सरळ जानकीचं नाव कसं काय घेऊ शकतेस? हे बघ, जर जानकीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्याच नसतील तर, जर ऋषिकेश म्हणतोय त्याप्रमाणे या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या असेल तर, आणि हे बघ, तू या सगळ्यामध्ये पडू नको प्लीज. तू गप्प बस बरं, आणि उगाच जानकीला दोष देऊ नको. त्यावर आजी म्हणत असते, कसं काय मी बोलू नको? कशी मी जानकीला दोष देऊ नको, सांग ना. या अगोदर सुद्धा मी जानकीच्या विरोधात बोलत होते आणि आजही मी तिच्या विरोधातच बोलते. हे बघ, मी काही माझा खुन्नसे किंवा राग काढण्यासाठी हे सगळं बोलत नाहीये, पण मी जे खरं आहे ना तेच बोलते. आज तिच्यामुळे माझी मुलगी संकटात आहे, तिची मुलं संकटात आहेत, मग तरी सुद्धा मी गप्प बसायचं का? या अशा वेळी सुद्धा मी काही बोलायला नको का? सांग ना, जर तू बोलत नसशील तर मला तरी कमीत कमी बोलावं लागेलच ना. सुमित्रा, हे बघ, हे सगळं ना त्या जानकीने केलंय. तिच्या आईला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी, तिच्या आईला वाचवण्यासाठी तिने सगळंच्या सगळं रणदिवे कुटुंबीय पणाला लावलं. मला माहिती आहे ना, हे सगळं जानकीनेच केलंय. ते तू ना जाऊन जानकीला खडे बोल विचार. तू बोल, भांड तिच्याशी, विचार तिला, जाब विचार. त्याबरोबर इथे आता जानकी ही उभी असते. तर तिला आता सौमित्र म्हणत असतो, वहिनी तू आठव ग, तुला काहीतरी आठवेल. तुझ्यानंतर तुझ्या खोलीत कोण येऊन गेलाय काय, किंवा तू ती फाईल कुठे ठेवलीस, कशी ठेवलीस, काहीतरी आठवेल ना. त्याबरोबर जानकी म्हणत असते, अहो भाऊजी तेच तर सांगते ना, मी ऐश्वर्याकडून फाईल कशी आणायची हे आपण प्लॅन केलं. त्यानंतर मी जाऊन ऐश्वर्याकडनं फाईल मिळवली सुद्धा, आणि फाईल मिळवल्याच्या नंतर आपण बराच वेळ प्लॅनवर डिस्कशन केलं, आणि त्यानंतर आपलं असं ठरलं की लाल रंगाच्या ज्या फाईलमध्ये ओरिजिनल पेपर्स आहेत ते पेपर्स मी कपाटात ठेवायचे, आणि जी दुसरी खोटी फाईल आहे जी ब्लॅक कलरची आहे ती मी बाहेर ठेवायची. मी ती फाईल एक कपाटात ठेवली, रेडवाली, ब्लॅकवाली बाहेर ठेवली आणि तिकडनं निघून गेले. मला व्यवस्थित आठवतंय हो, मी हेच केलं होतं. पण आता कसं काय हे सगळं घडलं मला कळत नाहीये. त्या लोकांकडे आपल्या ओरिजिनल पेपरच्या कॉप्या कशा काय आल्या? त्याबरोबर आता इकडे सौमित्र म्हणत असतो, वहिनी हे बघ, तू
इतकंच घडलं होतं असं नक्की म्हणशील का? त्याबरोबर लगेचच आता अवंतिका म्हणायला लागते, मला काय वाटतं, नाही म्हणजे जर वहिनींनंतर कोणी तुमच्या खोलीत आलं असेल तर वहिनी तुम्हाला काय वाटतं, आलं होतं का कोणी खोलीत? त्याबरोबर सौमित्र म्हणायला लागतो, अवंतिका अगं तू हे काय बोलतेस? नाही म्हणजे तू बोलतेस ते ठीक आहे, जर कोणी खोलीत आलं असेल तर आपल्या घरातलेच आलं असेल ना, दुसरं बाहेरून थोडीच कोणी आलं असेल. आणि आपल्याच घरातली व्यक्ती त्या ऐश्वर्याच्या सपोर्टमध्ये का जाईल, का कोणी तिला मदत करेल? त्याबरोबर लगेचच सारंग म्हणत असतो, का नाही करू शकत दादा? आता सारंगचा हा आवाज ऐकून सगळेच जण मागे बघतात. त्याबरोबर सारंग आता पुढे खोलीत आलेला असतो. सारंग आता म्हणतो, दादा तुला असं का वाटत नाही की घरातलं कोणीतरी असू शकतं म्हणून? मी स्पष्ट बोलतो, मला तर या सर्वामध्ये आजीवरती दाट शंका आहे. त्याबरोबर इकडे आजी ही सुमित्राला सांगत असते, सुमित्रे हे बघ तू चुकीचं वागतेस, तू त्या जानकीला असं सोडून द्यायला नको. अगं जर नानासाहेब तिला काही बोलू शकत नाहीये तर कमीत कमी तू तरी तिला सुनावलं पाहिजेस, तर तू तर तिला हे असं सोडून देतेस. नाही सुमित्रा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. अगं आज तू जाऊन खरं तर तिला ठणकावून जाब विचारायला हवा, तिने हे सगळं का केलं, कशासाठी केलं हे तूच तिला विचारू शकतेस. जा जा आणि विचारते जानकीला की हे सगळं करून तिला मिळालं काय? स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी तिने संपूर्ण रणदेवी कुटुंबियांची बळी का दिली, का वागली ते असं? जा सुमित्रा जा, विचार. अगं तू विचारलं नाहीस ना तर हे असंच सुरू राहील, तुला चालणार आहे का? जा सुमित्रा. आता आजीने एवढं सगळं केलंय स्वतः आणि आता तर बघा केवढ्या शिताफीने जानकीलाच या सगळ्यात अटकवते येते. आता आजी म्हणत असते, सुमित्रा जा, अगं विचारते जानकीला नक्की तिला काय गरज होती की तिने हे एवढं सगळं केलं. त्यावर सुमित्रा आई म्हणत असते, आई तू गप्प बस बरं, तू काही बोलू नकोस. सुमित्रा म्हणते, धन्य आहे तुमची आजी, म्हणते धन्य आहे तुमची. वा, म्हणजे एवढं तुम्हाला दाखवून देऊनही अजूनही तुमचं हेच मत आहे का की या सगळ्यामध्ये जानकीचा काही कसूर नाहीच म्हणून? त्याबरोबर आता सुमित्रा म्हणत असते, आई हे बघ जर तू म्हणतेस तसं असेल तर ठीक आहे, पण जर ऋषिकेश म्हणाला तसं काही झालं असेल तर मग? त्यावर आजी म्हणत असते, अरे जी कार्टी या घरामध्ये राहतच नाही ती कार्टी कशी काय येईल या घरामधनं पेपर घेऊन जायला? नाही नाही, मला ना आता कळून चुकलंय, जानकीच्या प्रेमाची एक अंधळी पट्टीस तुमच्या डोळ्यावरती बांधली गेलेली, त्यामुळे तुम्हाला कोणाला कितीही काही दाखवण्याचा प्रयत्न केला, कितीही सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ऐकू येतच नाही. त्याबरोबर आता इथे सारंग हा म्हणत असतो, दादा का तुला असं वाटत नाही की या सगळ्यामध्ये आजीचा हात असेल म्हणून? हे बघ मला तर पूर्ण डाऊट आहे आजीवरती, या सगळ्यामध्ये नक्की आजीचा हात असणार. आजी या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह असेल, आजीनेच तिला मदत केली असेल त्या ऐश्वर्याला. त्याबरोबर आता सारंगने इतक्या स्पष्टपणे सांगितल्याबरोबर मग सौमित्र सुद्धा पुढे सरसावतो आणि तो म्हणत असतो की नाही नाही सारंग, चुकतोयस तू. हे बघ मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आजीचा काही हात असेल. नाही म्हणजे आजीने आजपर्यंत ऐश्वर्याला खूप गोष्टींमध्ये पाठीशी घातलंय, तिने ऐश्वर्याची खूप वेळा मदतही केली, पण मी तुला खरं सांगू का, मला नाही वाटत रे आपली आजी एवढ्या खालच्या थराला जाईल आणि इतकं नीच काहीतरी वागेल. त्याबरोबर आता एक सारंग म्हणत असतो, दादा अरे ऐश्वर्याच्या नादी लागून आजपर्यंत आजीने काय काय केलंय हे सगळं तुला नाही माहीत, म्हणून मी बोलतोय आजी या सगळ्यामध्ये नक्की असू शकते. तर आता इथे आजी ही प्रार्थना करत असते आणि आता ती देवाजवळ स्पष्ट आणि खरं सगळं बोलत असते. ती सांगत असते देवाला, देवा खरं तर या सगळ्यामध्ये माझाच दोष आहे, हे सगळं जे काही घडलं ते माझ्यामुळेच घडलं, या सगळ्याला कारणीभूत मी आहे, मी घडवून आणलंय सगळं. पण आता तू माझी आणि या घरातल्या सगळ्या कुटुंबियांची काळजी घे, सगळ्यांचं रक्षण कर, आम्हाला सगळ्यांनाच यातून सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आता तूच काय तो सोपा मार्ग दाखव. इतक्यात आजीचा फोन वाजतो. फोन ऐश्वर्याचा असतो. आजी पटकन घरातनं बाहेर येते आणि फोन उचलत म्हणते, ऐश्वर्या अगं बाई कशाला मला सारखा सारखा फोन करतेस? ऐश्वर्या म्हणत असते, काही नाही, जरा विचार केला तुमच्या तब्येतीची चौकशी करावी म्हणून फोन केला. आजी म्हणते, वा 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 हुशार आहेस ग, आधी इथे माझी वाट लावून गेलीस आणि आता मोठी माझ्या तब्येतीची चौकशी करते येते, काही वाटत नाही का ग तुला ऐश्वर्या? हे बघ मला पुन्हा फोन करू नकोस. ऐश्वर्या म्हणत असते, आजपर्यंत मी काम नसेल तर तुम्हाला फोन केलाय का आजी? आजही काम आहे ना, म्हणूनच मी तुम्हाला फोन केलाय.
ऐश्वर्याला आजी म्हणते, हे बघ बाई, आता ना सतत एकतर मला भीती वाटत राहते की या सगळ्यामध्ये मी अडकते की काय, त्यामध्ये तू मला अजिबातच फोन वगैरे करू नकोस. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, आजी हे बघा, मी तुम्हाला हेच सांगायला फोन केलेला आहे की तुम्ही सतत मी अडकेन की काय हा जो तुमच्या मनातला विचार आणि चेहऱ्यावरची भीती आहे ना, ती घालवा आणि घरामध्ये वावरा, नाहीतर कोणाला तरी तुमच्यावरती संशय येईल आणि हे आपल्याला परवडणार नाही. कळलं का तुम्हाला? त्याबरोबर आजी म्हणते की हो कळलं. आणि हे बघ, त्या फाईलचं तू नेमकं काय केलंयस? त्यावर ऐश्वर्या म्हणते, हे बघा, त्या सगळ्याचं तुम्ही फार काही विचार करू नका. तुम्हाला या सगळ्यातून फक्त मी बाहेर काढू शकते. त्यामुळे मी जितकं सांगितलंय तितकं तुम्ही करा. कळलं? आता फोन ठेवते. एवढं म्हणत ऐश्वर्या फोन कट करते. तोपर्यंत सारंग तिकडे येतो. सारंग विचारायला लागतो, काय गं झालं आजी, कोणाशी बोलत होतीस फोनवर? त्यावर आजी आता घाबरते सारंगला बघून आणि म्हणत असते, मी गावावरून फोन आला होता, चौकशी करत होते. म्हणजे ते आपल्या फाईल्स वाहून गेल्या का पावसाच्या पाण्यात की आहेत ते सगळं. त्याबरोबर सारंग म्हणतो, अच्छा मग झाली का चौकशी, झालं का बोलणं? त्यावर आजी म्हणते, हो झालं. त्यावर सारंग म्हणतो, बरं चल मग आत. त्यावर आजी म्हणते, आत कशाला? त्यावर सारंग म्हणतो, अगं असं काय करतेस आजी, सगळे आत तुझ्यासाठी थांबले, चल. आजीला सारंग बळजबरीने आत घेऊन येतो. आता आजी पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तर सारंग म्हणत असतो, मी आजीला आणलं आहे ऋषिकेश दादा. आता आजी अशी मध्ये उभी राहा, आता काय करायचं ते तुम्ही बघा. तर ऋषिकेश पुढे सरसावतो आणि आजीला विचारतो, आजी ऐश्वर्या तुला फोन वगैरे करते का? त्याबरोबर आजी म्हणते, ऐश्वर्या? त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो. अगं पण तुला एवढा घाम फुटायला झालाय काय? अजून आम्ही फार तुला काही विचारलेलंही नाहीये, प्रश्नच नाही विचारलेत अजून. बाय द वे ते सगळं सोड, मी काय विचारतोय परत विचारतो. मला सांग, ऐश्वर्या तुला फोन वगैरे करते का ग आजी? त्यावर आजी म्हणते, ऐश्वर्या मला का फोन करेल? तिचा मला फोन करण्याचा काय संबंध? माझा तिच्याशी काय संबंध? काय वाटतंय तुला? त्याबरोबर आता लगेचच इकडे अवंतिका म्हणत असते, आजी प्रश्नाला प्रश्न विचारू नका, प्रश्नांना उत्तरं द्या पटापट. काय विचारतायत दादा, सांगा ना, ऐश्वर्याने तुम्हाला फोन केलाय का? त्याबरोबर आता लगेचच आजी म्हणते, नाही, ऐश्वर्याने मला फोन केलेला नाही. जसं तुम्हाला तिचा राग आलाय तसाच मलाही आलाय की. त्याबरोबर लगेचच आता इकडे सारंग म्हणतो, आजी नक्की तुला ऐश्वर्याचा फोन आला नव्हता का? त्याबरोबर तुम्हाला असं का वाटतंय, तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? असं आजी स्पष्ट बोलते. त्यावर त्या ठिकाणी सौमित्र पुढे येतो आणि म्हणतो, आजी तसं काही नाहीये. हे बघ, ऐश्वर्याने या घरातल्या सगळ्यांशीच भांडण केलंय, फक्त तुझ्याशी काय ते तेवढं तिचं जमायचं म्हणून विचारतोय. तर आता ऋषिकेश सुद्धा विचारतो, आजी काय झालंय ते नीट सांग, बोल बरं पटपट, ऐश्वर्याने तुला फोन केला होता का? तर पुढे जानकी म्हणत असते, आजी काय आहे ना, तुम्ही खूप स्वच्छ, निखळ, निर्मळ मनाचे आहात. त्यामुळे ऐश्वर्याने तुमच्याकडनं माहिती काढून घेण्याचा प्रयत्न नक्की केला असेल. तिने तुम्हाला फोन केला असेल आणि तुमच्याकडनं माहिती गोळा केली असेल. तुमच्या कळत नकळत तुमच्याकडून हे सगळं झालं असेल. म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय, तुमचं ऐश्वर्याबरोबर काही बोलणं झालं आहे का? आणि त्यावेळेस ती फाईलबद्दल किंवा पेपर्सबद्दल, प्रॉपर्टीबद्दल काही बोलली होती का तुमच्याशी? आजी बोला, जे असेल ते सांगा बरं, ऐश्वर्याने तुम्हाला फोन केला होता का? आजी बोला ना, केला होता का तुम्हाला ऐश्वर्याने फोन? त्याबरोबर त्या ठिकाणी सुमित्रा येते आणि म्हणत असते, केलंय तरी या सगळं जानकीने, आणि आता या सगळ्यात माझ्या आईला अडकवते. जानकी, काही वाटत नाही का तुला? असं कसं काय वागू शकतेस तू? जानकीने स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबियांना असं ढकलून दिलेलं आहे या सर्वामध्ये, असं मला वाटतं. जानकी आपल्या सगळ्यांशी काहीतरी खोटं बोलते, लपवते ते आपल्यापासून बऱ्याच गोष्टी. त्याबरोबर इकडे ऐश्वर्याने जानकीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि म्हणत असते, काय ग, आता तर तुझं महाल, तुझं स्वप्नातलं घर सगळं उद्ध्वस्त होणार. गेल्या वेळेस तर फक्त तू, तो ऋषिकेश आणि ओवी रस्त्यावर आला होता, पण आता अख्खं रणदिवी कुटुंब रस्त्यावर येणार. जानकी, आता काय करणार तू? आता तुझा रंगमहालच उरलेला नाही, मग तू आता कशाची राणी राहिलीस? बोल ना. त्याबरोबर मग मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.